तर उष्माघातामुळे पहिला बळी गेलेला आहे आणि उन्हाळा प्रचंड वाढलेला आहे। उष्माघाताचं प्रमाण वाढत चाललेलं आहे। यावरच आपल्यासोबत बोलण्यासाठी आरोग्य विश्लेषक डॉक्टर गौरी चव्हाण या जोडलेले आहेत। गौरीजी, आपलं जय महाराष्ट्रमध्ये स्वागत। सुरुवातीला जय महाराष्ट्राच्या प्रेक्षकांना हे समजावून सांगा की उष्माघाताची नेमकी लक्षणं काय असतात, काय नेमका शरीरामध्ये बदल झाला की समजावं हे उष्माघात आहे आणि डॉक्टरांकडे जावं लागेल। समजून घ्या, उष्माघातामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे शरीराचं जे टेम्परेचर आहे ते 104 डिग्री फॅरनहाइट किंवा 37 डिग्री सेल्सिअस पेक्षा सुद्धा खूप जास्त वाढायला लागतं आणि अचानक गतीने वाढायला लागतं। आपल्या ब्रेन मधला एक भाग आहे, त्याला म्हणतात हायपोथॅलॅमस, आणि जे आपल्या शरीराचं टेम्परेचर कंट्रोल करत असतं। आणि हे जे टेम्परेचर आहे ते जेव्हा अचानक वाढायला लागतं तर ते उष्माघातामुळे वाढू शकतं। डेफिनेटली तुम्ही सांगताय की खूप जास्त टेम्परेचर सगळीकडे वाढत चाललेला आहे। दोन टाईपने उष्माघात होऊ शकतो बघा। म्हणजे एक आहे तो एक्झर्शनल हीट स्ट्रोक आणि एक आहे तो नॉन एक्झर्शनल। एक्झर्शनल म्हणजे जसं की आता ज्यांचं काम सतत उन्हामध्ये आहे, जे रस्त्यावरती करणारे कामगार किंवा पोलीस किंवा सोल्जर्स, ऍथलीट्स, जे एक्झर्शन करतात आणि खूप जास्त उन्हामध्ये आहेत आणि त्याच्यामुळे त्यांना उष्माघाताची शक्यता खूप जास्त आहे। आणि नॉन एक्झर्शनल मध्ये येतात की जे वृद्ध आहेत, अशक्त आहेत किंवा आजारी आहेत, लहान मुलं आहेत, की ज्यांचं एक्झर्शन नाही तरीही त्यांना हे टेम्परेचर नाही सहन होऊ शकत आणि त्यांना उष्माघाताचा परिणाम त्यांच्यावरती होऊ शकतो। आणि हे जे उष्माघात आहे त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा जो इफेक्ट आहे तो ब्रेन वरती होतो, लक्षात बरं। घ्या। म्हणजे टेम्परेचर वाढायला लागतं 104 डिग्री फॅरनहाइट पेक्षा जास्त, घाम येत नाही, त्वचा कोरडी असते, त्वचा लाल व्हायला लागते आणि अचानक पेशंटला डोकं दुखल्यासारखं वाटू शकतं किंवा उलटी, मळमळ, खूप जास्त थकवा आल्यासारखं वाटू शकतं। आणि ब्रेनवरती अफेक्ट झाल्यामुळे तोल जाणं किंवा चक्कर येणं किंवा कन्फ्युजनची स्टेट येणं, काही आजूबाजूच्या परिस्थितीचं भान न समजणं किंवा बडबड करायला लागणं, अशा प्रकारची सुद्धा लक्षणं, ही प्राथमिक लक्षणं दिसून येऊ शकतात। बरं। नॉट नेसेसरी की जेव्हा उन्हात आहात तेव्हाच उष्माघात होईल, तर कधी कधी तुम्ही उन्हातून फिरून घरी आल्यावरती सुद्धा ही लक्षणं दिसून येऊ शकतात आणि कदाचित तुमच्या लक्षात येणार नाही की हे उष्माघाताची लक्षणं आहेत। तर जेव्हा अशा प्रकारची लक्षणं दिसून येतात तेव्हाच आपण इमिजिएट काळजी घेणं खूप महत्वाचं आहे। आणि ही एक साधी लक्षणं झाली, पण ह्याच्या व्यतिरिक्त म्हणजे लाईफ थ्रेटनिंग सुद्धा लक्षणं असू शकतात। हो। ब्रेनशी अफेक्ट असल्यामुळे नर्व डॅमेजेस किंवा इतर जे आपले ऑर्गन्स आहेत, जसे की लिव्हर किंवा किडनी, ह्यांच्यावरती परिणाम होणं किंवा स्ट्रोक, अशी लाईफ थ्रेटनिंग बरीच लक्षणं ह्याच्यामध्ये दिसून येऊ शकतात उष्माघातामध्ये। बरं। डॉक्टर, काय नेमकी काळजी घ्यायला हवी आहे, काय उपाययोजना आहे की ज्यामुळे उष्माघाताचा त्रास हा कमी होऊ शकतो। उष्माघातामध्ये सर्वात म्हणजे प्राथमिक, आता समजा तुम्हाला एखादा पेशंट दिसतोय की त्याला उष्माघातासारखी लक्षणं दिसून येत आहेत, तर सगळ्यात महत्वाचं की जिथे टेम्परेचर कमी आहे, म्हणजे वातानुकूलित ठिकाणी किंवा थंड हवेच्या ठिकाणी त्या पेशंटला घेऊन जाणं, गर्दी कमी करणं, व्हेंटिलेशन येऊन देणं, ही काही खूप अतिशय महत्वाची लक्षणं आहेत। थंड पाण्याने त्याला स्पॉन्जिंग करणं, आईस पॅक असतील तर त्याचा अ, अ, काखेमध्ये किंवा मानेजवळ त्यांचा वापर करणं, ही महत्वाची हे आहे। त्याला पाणी, डिहायड्रेशन जे त्याचं झालेलं आहे ते हायड्रेशन त्याला चांगलं करण्यासाठी त्याला पाणी देणं, हे सगळी उपाययोजना ही इमिजिएट केली गेली पाहिजे। त्यांनी जर जाड कपडे घातलेले असतील तर त्याचे वरचे कपडे काढणं, कमी करणं आणि त्याला जास्तीत जास्त मोकळं वाटून देणं, ही महत्वाची लक्षणं। आणि जर आपल्याला दिसतंय की पेशंटला खूप जास्त गरज आहे तर त्याला तातडीने डॉक्टरकडे घेऊन जाणं हे खूप महत्वाचं आहे। कारण आयव्ही फ्लुइड्सची त्याला गरज पडू शकते त्या पेशंटला किंवा हो। ऑक्सिजनची गरज पडू शकते। तर अशा परिस्थितीमध्ये एक त्याला हॉस्पिटल सेटअपची सक्त गरज असू शकते, तर त्याला तशा प्रकारे हलवणं, या काही महत्वाच्या उपाययोजना ह्याच्यामध्ये केल्या पाहिजेत। आणि जसे की तुम्ही विचारलं की काय काळजी घेतली पाहिजे, तर काळजी आता आपण सगळ्यांनीच घेतली पाहिजे। ती सगळ्यात महत्वाची म्हणजे मला असं वाटतं की जे 11 ते 3 ही अतिशय जास्त उन्हाची वेळ आहे, हो। तर त्या वेळेमध्ये सगळ्यांनी घराच्या बाहेर कमीत कमी जावं, कामापुरतंच जावं आणि टाळावं। जर मोठे प्रवास तुम्ही करणार असाल गाडीने, तर आपल्याला बऱ्याच वेळा वाटतं की आपण वातानुकूलित म्हणजे एसी कारमध्ये आहोत, तर आपल्याला उन्हाचा त्रास होत नाहीये, तर तसं नाहीये। तर त्या मोठ्या प्रवासामध्ये सुद्धा उष्माघाताचा त्रास होण्याची शक्यता असू शकते। तर त्याच्यामुळे हा जो मोठा उन्हाचा काळ आहे तो मला असं वाटतं आपण टाळला पाहिजे। त्या व्यतिरिक्त एकदम साधे हलके कपडे घालणं, सुती कपडे घालणं कॉटनचे, आणि
लाईट कलर म्हणजे व्हाईट क्लोथ, जर तुम्ही उन्हातून चाललात तर व्हाईट क्लोथ घाला, सनग्लासेसचा वापर करा. डोकं हे जे आहे ते तुम्ही त्याच्यावरती चांगला स्कार्फ बांधणं खूप गरजेचं आहे, किंवा जर एखादी टोपी असेल सुती तर ती घालणं खूप गरजेचं आहे. छत्री असेल तर छत्रीचा वापर करा. म्हणजे तुम्ही उन्हापासून स्वतःला किती चांगलं प्रोटेक्ट करू शकताय तेवढं जास्तीत जास्त प्रोटेक्शन करणं महत्वाचं आहे. जर तुम्ही प्रवासात आहात, पाण्याची बाटली तुमच्या सोबतच असली पाहिजे. हम्म. पाणी तुम्ही सतत पित राहा, म्हणजे वॉटर इनटेक हा व्यवस्थित असला पाहिजे. नुसतं पाणी पिण्यापेक्षा मी सांगेन की लिंबू सरबत, त्याच्यामध्ये मीठ आणि साखर आहे, किंवा इलेक्ट्रोलाइट पावडर टाकलेलं पाणी, किंवा कोकम सरबत, आवळा सरबत ह्यांचा तुम्ही वापर करा, की ज्याच्यामुळे खरोखर उन्हाचा जो परिणाम आहे तो कमी होईल. तर ह्या गोष्टींची पण आपण तितकीच काळजी घेतली पाहिजे. आणि फ्रुट्स तुम्ही जास्तीत जास्त खा, आणि त्याच्यामध्ये पण वॉटर कंटेंट जास्त असलेले फ्रूट म्हणजे वॉटरमेलन, जसं की कलिंगड, हम्म. हे जर खाल्लं तर ते जास्त आहे. म्हणजे काहीही करून आपल्याला आपल्या शरीरातलं जे पाण्याचं प्रमाण आहे ते मेंटेन ठेवायचं आहे, टेम्परेचरचं प्रमाण आहे ते मेंटेन ठेवायचं आहे. हम्म. म्हणजे त्यासाठी मला असं वाटतं स्पायसी फूड हे आपण आतापासूनच कमी केलं पाहिजे आहारामध्ये. हो. तसंच आपण जर कोल्ड ड्रिंक्स म्हणजे बऱ्याच वेळा असा हा गैरसमज होतो की वॉटर इंटेक चांगलं ठेवा म्हणजे खूप जास्त कोल्ड ड्रिंक्स. शीतपेय हे वॉटर इंटेक नाही आहेत, तर शीतपेयांचा पण वापर करू नका. हे तसंच महत्वाचं आहे. जंक फूड, येस येस, जंक फूड, तळलेले पदार्थ, तेलकट पदार्थ यांचा वापर करू नका. कारण तुम्ही आधीच जर आजारी असाल, किंवा जर तुमच्या डायजेशन मध्ये प्रॉब्लेम असेल, हम्म. जर डिसेंट्री किंवा उलटी असं काही सुरू झालं तर डेफिनेटली अजूनच जास्त त्रास होण्याची शक्यता आहे. जी. मग आता डॉक्टर, बऱ्याच वेळा लहान मुलांना नेमका काय आजार आहे किंवा काय त्रास होतो हे कळत नाही आपल्याला, तर लहान मुलांची या बरोबर. दिवसांमध्ये नेमकी काय काळजी घ्यायला हवी आहे? जसं की मी आधी सांगितलं तेच, की लहान मुलांना एकतर सांगता येत नाही, आणि जे टेम्परेचर आपल्याला सहन होऊ शकेल ते त्यांना सहन होऊ शकेलच असं नाही. आणि त्याच्यामुळे त्यांचं एक्झर्शन नसेल ते घरात असतील तरीही त्यांना त्या उन्हाच्या झळीमुळे त्रास होऊ शकतो. तर अशा वेळेस आपण लहान मुलांना उन्हाच्या काळामध्ये बाहेर न नेणं, ते जिथे असतील तिथे व्हेंटिलेशन चांगलं असेल ह्याची काळजी घेणं, थंड तापमान कसं राहील ह्याचा विचार करणं, त्यांचं वॉटर इंटेक चांगलं ठेवणं, जसं की मी आत्ताच सांगितलं त्यांच्या खाण्याच्या आणि पिण्याच्या सवयींमध्ये, आहारांमध्ये विशेष काळजी घेणं, ह्या सगळ्या काळजी. आणि त्यांचे कपडे, म्हणजे आता कार्यक्रमाला जायचे म्हणून खूप सारे जॅकेट्स वगैरे नाही, तर आताच्या काळानुसार आपल्याला खरंच आपला पेहराव बरोबर आहे. करावा लागेल. तर त्यांचे कपडे त्यांना एकदम साधे, सुती आणि व्हाईट घालणं, हे मला असं वाटतं जी. की काळजी घ्यायला पाहिजे. जी. डॉक्टर, सध्या 41-42 असं टेम्परेचर आहे सगळीकडे. काही दिवसांनी हे Yes. कमी होईल, पुन्हा 36, 32, 30 वर आल्यानंतर आता ज्या आपण उपाययोजना करतोय किंवा इतर जे जण उपाययोजना करतायत त्या पुढेही चालू ठेवणं गरजेचं असतं की नाही? नक्कीच गरज आहे. जोपर्यंत आता हा उन्हाळा आहे तोपर्यंत आपण ह्या सगळ्या उपाययोजना खरंच आपल्या फक्त उष्माघात टाळणं ही एक गोष्ट नाहीये, तर आपलं आरोग्य चांगलं ठेवणं ही सुद्धा तितकीच महत्वाची गोष्ट बरोबर आहे. आहे. त्याच्यामुळे नक्कीच आपण ह्या सगळ्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे, की आपल्या ओव्हरऑल शरीरावरती काही परिणाम नको व्हायला किंवा ह्या उन्हाचा, आणि त्याच्यामुळे आपण आपलं शरीर आणि आपलं शरीरातलं पाण्याचं प्रमाण कसं चांगलं राहील आणि टेम्परेचर कसं राहील ह्याचा ह्या पूर्ण उन्हाळ्यामध्ये काळजी घ्यायला पाहिजे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की इव्हन स्किन आणि हेअरची पण तितकीच, म्हणजे जर तुम्ही बाहेर पडत असाल तर तुम्ही सनस्क्रीन पण लावलं पाहिजे. ही इतकी आपण उन्हाळ्यासाठी सुद्धा काळजी घेतली पाहिजे, की सनस्क्रीन SPF 50 असलेलं वापरा, सुती कपडे वापरा, स्कार्फ वापरा. स्वतःला प्रोटेक्ट करणं उन्हापासून ही आपली आताची काळाची गरज आहे उन्हाळ्यामध्ये. जी. डॉक्टर गौरी चव्हाणजी, धन्यवाद. तुम्ही जय महाराष्ट्र जोडलात आणि प्रतिक्रिया दिलीत, माहिती धन्यवाद. दिलीत त्याबद्दल. थँक्यू.